ब्रेकनंतर तुमचं स्वागत. आपण चर्चा करतो आहोत राष्ट्रवादी आणि शिवसेना युतीच्या शक्यतेबाबत. राऊत, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की शरद पवार आणि शिवसेनेचे जे नातं आहे ते एक वेगळ्या प्रकारचं नातं आहे. मागे एकदा मी उद्धव ठाकरेंचा इंटरव्ह्यू घेतला होता, हे चॅनल सुरू झालं तेव्हा ते असं म्हणाले होते, आम्ही सहकार्याचा हात पुढे करायला तयार आहोत. शरद पवारांविषयी एवढं प्रेम काय आहे तुम्हाला? प्रेम का नसावं? असं आहे की शरद पवारांविषयी आम्ही नक्की टीका टिप्पणी करतो राज्यकर्ते म्हणून, पण नक्कीच महाराष्ट्राच्या विकासामध्ये, सहकार क्षेत्रामध्ये, शेतीच्या क्षेत्रामध्ये, सामाजिक जडणघडणीमध्ये नक्कीच त्यांचं या महाराष्ट्रात योगदान आहे. आणि दिल्लीच्या पातळीवर आज तरी त्यांच्या तोडीचा महाराष्ट्राचा नेता आम्हाला दिसत नाही. आज देशाच्या मंत्रिमंडळात सुद्धा जे काही मंत्री आहेत, आम्ही पाहतो त्यांचं काम, मी फार जवळून पाहतो अनेक वर्ष, त्यात सुद्धा शरद पवार सरस आहेत. त्यांचा अनुभव राजकीय असेल, देशाच्या प्रश्नांविषयी असेल, कृषीविषयक असेल, हा नक्कीच ज्येष्ठ आहे. शरद पवारवरती टीका करायला खूप विषय आम्हाला मिळत असतात, आम्ही ते करत असतो, पण टीका करत असताना त्यांच्याकडनं काही चांगल्या गोष्टी शिकाव्यात असे सुद्धा विषय आम्हाला मिळत असतात. आणि बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी नक्कीच एकमेकांचा कायम आदर केला आहे. दोन्ही नेत्यांनी एकमेकांचा मान राखून राजकारण केलेलं आहे 40 वर्षापासून. तुम्हाला सांगतो की शरद पवार पुलोदमध्ये असताना सुद्धा शिवाजी पार्कच्या जाहीर मेळाव्यात ते आले होते. ते आणि जॉर्ज फर्नांडिस आणि बाळासाहेबांची युती पण झाली होती. त्याच्यामुळे शिवसेना प्रमुखांना नक्की त्यांच्याविषयी प्रेम आहे, त्यांना त्यांच्याविषयी प्रेम आहे आणि सतत ते एकमेकाविषयी आपुलकीनं, जिव्हाळ्यानं कुठे भेटले ते चौकशी करत आहेत. आणि हे प्रेम दुसऱ्या पिढीत पण उतरलंय, सतत उतरत आहे. उद्धव ठाकरेंना सुद्धा तेवढंच प्रेम आहे. नक्कीच, कारण असे नेते बाळासाहेब आणि शरद पवार हे नेते पुढे निर्माण होणार नाही. जसे यशवंतराव चव्हाण होते, त्यानंतरची ही पिढी आहे. आणि मला असं वाटतं आम्ही खूप लहान आहोत राजकारणामधले, त्यांच्याकडनं काही गोष्टी शिकून आम्ही पुढे जायला पाहिजे. आणि जर त्यांचा आशीर्वाद एखाद्या चांगल्या कामात मिळत असेल तर आम्ही नक्कीच घेतो. ही शिकवण आहे. मी नवाब मलिक तुम्हाला विचारतो, तुमच्या नेत्यांविषयी किती चांगले उद्गार संजय राऊत काढतायत ते पहा. तुम्ही सुद्धा शिवसेना प्रमुखांबाबत हीच भावना बाळगता का? नाही, पवार साहेबांची कारकिर्दी जी आहे ते राऊत साहेबांनी सांगितलेलं आहे. आता बाळासाहेब एक वरिष्ठ नेते आहे, व्यक्तिगत आदर राहणार आहे, पण विचारधारांचा मतभेद आमचा राहणारच आहे. बाळासाहेबांची जी विचारधारा आहे, आमच्या पक्षाची विचारधारा ही वेगळी आहे. जर हृदय परिवर्तन झाला, जर हिंदवी स्वराज जे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेलं आहे, या देशातले सर्व लोकांना एकत्रित घेऊन राजकारण करण्याची तयारी जर शिवसेनेची राहिली तर नवाब मलिक मी स्वतः या राजकारणाच्या स्वागत करू इच्छितो. पण राऊत साहेबाला इतकंच बोलतो, आपण अडवाणी साहेब पंतप्रधान होतील असं सांगताय. ज्या व्यक्तीने पाकिस्तानमध्ये जाऊन मोहम्मद अली जिनाच्या कबरीवर सांगितला, त्यांच्या मजारवर सांगितलं की जिना एक सेक्युलर माणूस होता, हे तुम्हाला मान्य आहे काय? हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर आपण आपले विचार मांडले पाहिजे. तुम्हाला काय उत्तर द्यायचं? नक्कीच आम्ही विचार मांडलेत त्यावेळेला. हे नवाब मालिक म्हणतात बरोबर आहे. त्यावेळेला त्यांच्या स्वतः भारतीय जनता पक्षातून सुद्धा या त्यांच्या जिनांवर जाऊन जे काय विधान केलं त्याच्यावर टीकेचा सूर उठला आणि शिवसेनेने याच्यावर त्यावेळेला जाहीर विचार व्यक्त करून अडवणीने करायला नको होतं, हे आम्ही सांगितलेलं आहे. कारण शेवटी ज्या जिनांमुळे देशाची फाळणी झाली, हिंदू आणि मुसलमान असे सरळ धार्मिक विद्वेष निर्माण झाला, त्याच्याबद्दल अडवाणीने असं बोलायला नको होतं, तुम्ही होतं. सांगितलंय. मला आता पुन्हा शेवटी एकदा राजकीय गणिताकडे यायचंय. गडकरींपासून मी सुरुवात करतो. गडकरी साहेब, मला सांगा, राष्ट्रवादी आणि शिवसेना युती तुम्हाला अजूनही अशक्य वाटते आहे का? निवडणुकीपूर्वी किंवा निवडणुकीनंतर होऊ शकत नाही का? गणित सांगा आम्हाला. मला असं वाटतं की राष्ट्रवादी वारंवार शिवसेना किंवा शिवसेना नेत्यांचं मतपरिवर्तन झालं तर युती असं म्हणतात आहेत. याचा अर्थ हिंदुत्वाचा विचार शिवसेनेने जर सोडला तर राष्ट्रवादीची युती होईल असं त्रिपाठी सांगतात, असं नवाब मलिक सांगतात. इकडे पवार साहेब सांगतात की भाजप सोडून आम्ही कोणाशी पण युती करू. यात विसंगती आहे. मुळामध्ये शरद पवारांना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्रात काँग्रेसचं ब्लॅकमेलिंग करून लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घ्यायच्या आहे. त्याकरता त्यांनी हा कात्रजचा घाट दाखवून राष्ट्रवादी काँग्रेसने निर्माण शिवसेनेला तुमचंही ब्लॅकमेलिंग करायचंय असं म्हटलं जातंय. नाही, शिवसेना आमच्याशी काही ब्लॅकमेलिंग करत नाहीये. ते आमचे मित्र आहेत. 22 वर्षापासून आम्ही बरोबर काम करतो आहोत. असे अनेक संकट आलीत पण आम्ही मिळून काम केलं. अगदी तुमचा विश्वास अजून दृढ आहे. मला संजय राऊत शेवटी सांगा, खरोखरच ही युती होणार नाही का? का शक्यता आहे? महाराष्ट्राच्या जनतेला हे तुम्ही सांगितलं पाहिजे, कारण हे रेकॉर्डिंग राहणार आहे, एक न्यूजपेपर नाहीये की नाकारता येईल, की निवडणुकी आधी ही युती होण्याची शक्यता नाहीये का? एक लक्षात घ्या की शिवसेनेकडून
किंवा भारतीय जनता पक्षाकडून सध्याची युती तुटावी आणि वेगळं व्हावं असं काही घडलेलं नाहीये. हा संसार 22 वर्षापासून सुखाचा चाललेला आहे आणि अशा नाही, वेळेला सगळं बरोबर. मला सांगा, आणि राष्ट्रवादी काँग्रेसनी- अशा वेळेला घटस्फोटासाठी दावा दाखल करायचा आणि परत एकत्र राहायचं हे बरोबर नाही. नाही, घटस्फोट वगैरे ठेवा बाजूला. मला सांगा, राष्ट्रवादी काँग्रेसनी तुम्हाला काही योग्य ऑफर दिली त्याने तर- कशाला आम्हाला ऑफर द्यायला नाही, पाहिजे? किंवा तुम्ही त्यांना दिली, शिवसेना एक फार मोठा पक्ष तुमच्या आहे. वाटाघाटी यशस्वी झाल्या, तुम्ही पवारांविषयी प्रेम व्यक्त केलंय. मला सांगा, पवारांविषयी प्रेम आताच नाहीये, व्यक्तिशः आमचं नाही, बरोबर आहे. म्हणा राजकारणात आम्ही काहीही अनेक घडू शकतं. वर्ष हे प्रेम व्यक्त राजकारणात करतो. काहीही घडू शकतं. असंच प्रेम आम्हाला अटल बिहारी वाजपेयी साहेबांविषयी आहे, बरोबर आहे. लालकृष्ण मला सांगा, अडवाणीविषयी आहे, मला जे सांगा. मोठे आहेत, जे ज्येष्ठ आहेत, एनिथिंग त्यांचं योगदान आहे. एनिथिंग अँड एव्हरीथिंग इज पॉसिबल इन अर्थात पॉलिटिक्स. राजकारणामध्ये काही होऊ शकतं. उद्या निवडणुकानंतर म्हणजे केंद्रामध्ये- युती होऊ शकते. नाही, हे पहा, युती तर म्हणत नाही मी, राजकारणामध्ये काही होऊ शकतं असं म्हणतोय मी. म्हणजे- उद्या केंद्रामध्ये काय समीकरणं घडतील आणि मला इंडियाला सांगा- सुद्धा कोणाबरोबर जावं लागेल हे कोणी सांगू शकत बरोबर आहे. नाही. म्हणजे राष्ट्रवादी आणि शिवसेना कदाचित युतीची शक्यता नाकारता येत कदाचित नाही. शरद पवार इंडिया सामील होतील पुढल्या याच्यामध्ये. म्हणजे तुमची युतीची शरद पव- शक्यता नाकारता येत शरद नाही. पवार इंडियामध्ये येऊ शकतात असं म्हणतोय मी, युती तर म्हणत नाही. शरद पवार हे इंडियाच्या वाटेवर येऊ शकतात. शरद पवार जर एनडीएत येऊ शकतात तर शिवसेना पण शरद पवारांबरोबर जाऊ या शकते. पुढल्या गोष्टी आहेत. मी निवडणुकीच्या नंतरच्या गोष्टी म्हणतोय. एनडीए आणि युपीए हे अशा परिस्थितीमध्ये असतील सरकार बनवू शकणार नाहीत, कदाचित त्यांना बहुमत मिळणार नाही. तेव्हा युपीएतून काही घटक एनडीएकडे येऊ शकतात आणि हे जवळचे विचाराचे जे पक्ष आहेत ते आम्हाला म्हणजे मदत करू काहीही शकतात. घडू शकतं. आम्हाला मदत करू शकतात. काहीही घडू काही शकतं. घडू शकतं. काहीही घडू शकतं हे लक्षात ठेवा. मी शेवटी जातोय सुभाष शिर्के. सुभाष, मला अगदी थोडक्यात सांग, ही शक्यता अजिबात नाकारता येईल का, की काही होऊ शकतं, राष्ट्रवादी शिवसेना एकत्र येऊन एक नवं चित्र महाराष्ट्राला मिळू शकतं? शरद पवार दबाव टाकण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात. तो त्यांनी याच्यापूर्वी 99 आणि 2004च्या इलेक्शनमध्ये केलेला आहे. त्यामुळे दबाव टाकून ते बघतील की जर काँग्रेसकडून जास्तीत जास्त जागा त्यांना मिळवता येते का. पण मला हे नक्की वाटतं की आता तरी ही शक्यता नाही आहे. इलेक्शन नंतर मात्र जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर शरद पवार नक्कीच अशा प्रकारची युती शिवसेनेबरोबर करतील. पण आता परिस्थिती अशी आहे की हे जे सगळं बोलणं चालू आहे त्याच्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ज्या 11 जागांवरती गेल्या वेळेला लढले होते त्या जर पुन्हा त्यांना लढायच्या झाल्या तर त्यावेळेला फ्रेंडली फाईट होईल का? फ्रेंडली फाईट होईल का हा प्रश्न आहे. शक्य नाही. शक्य नाही असं राऊत म्हणतायत. ठीक आहे, हे कोडं लवकर उलगडणं जरा अवघड आहे. आपण लक्ष ठेवूया. माझा वेळ संपलेला आहे. शेवटी मी पुन्हा एकदा प्रश्न घेतो, राष्ट्रवादी शिवसेना युती होऊ शकेल का? पडद्यावर बघा, 76% लोकांना वाटतंय ही शक्यता नाकारता येत नाही. मी शेवटी इतकंच सांगेन, राजकारणात काहीही घडू शकतं. दोन विरुद्ध टोकाचे पक्ष सुद्धा एकत्र आलेले या भारतीय राजकारणाने पाहिले आहेत. कम्युनिस्ट आणि जनसंघ म्हणजे भाजप यांचे कार्यकर्ते एकत्र येऊन काम करताना व्हीपी सिंग सरकारच्या वेळेला आणि जनता पक्षाच्या वेळेला पाहिलेले आहेत. तेव्हा काहीही होऊ शकतं. विचारधारांच्या पलीकडे जाऊन राजकारण कधी कधी वेग घेतं. तेव्हा मी एवढंच म्हणेन, देखते रहो. धन्यवाद. पहा फक्त IBN लोकमत.